नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेअंतर्गत के.बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या लायब्ररी डिपार्टमेंटच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वाचनोत्सव या उपक्रमात मी प्रोफेसर रश्मी वडजीकर आपणा सर्वांचे स्वागत करते. वाचक हो, एखादी कलाकृती, मग ते एखादे चित्र असो, नाटक असो, सिनेमा असो किंवा एखादे पुस्तकही असो, अजरामर कधी होते? तर अजरा म्हणजे जुने न होणे. तर ती कलाकृती जेव्हा आपण तिचा पुन्हा पुन्हा अनुभूती घेतो तेव्हा आपल्याला ती दडलेले नवनवीन पैलू उलगडून दाखवते आणि जिवंतपणाचा भास देते. पु ल देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कितीही वेळा वाचले तरी आपल्याला ते नवेच भासते. यात एकूण 20 कलाकृती आहेत. 20 व्यक्तींची वर्णनं पुलंनी कथेमध्ये इतक्या छान पद्धतीने रेखाटली आहेत की त्या व्यक्तिवर्णन न वाटता आपल्याला व्यक्तिचित्रणच वाटायला लागते. या सर्व व्यक्तींमध्ये भाषा, संस्कृती, राहणीमान याची विविधता आढळते. रत्नागिरीच्या त्या मधल्या अळीत अनेक लोकोत्तर पुरुष राहतात या वाक्याने सुरू होणारी अंतुबर्वाची कथा बघा ना. या कथेमध्ये अंतुबर्वाच्या तोंडचे राजकारणावरचे काही मार्मिक वाक्य आहेत. ती वाक्य आपल्याला हसवतात सुद्धा आणि अंतर्मुखही करतात. किंवा मग कोणत्याही लग्नात स्वयंसेवकाचे काम करणारा नारायण असू द्या की ज्याच्या खिशामध्ये सेफ्टी पिनेपासून ते पंचांगापर्यंत सर्व वस्तू सापडतात. लग्नविधी आटोपल्यानंतर लग्नघरातल्या एका कोपऱ्यात तो जेव्हा कुडकुडत झोपतो तेव्हा आपल्याला आपणही त्या कथेचा एक भाग झाल्यासारखे वाटतो. किंवा मग विद्यार्थी दिसला की त्याला घासून पुसून लख्ख करायचे हे माझे काम असे म्हणणारे चितळे मास्तर. जेव्हा आपण या चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला बघतो तेव्हा आपल्याला नकळत त्यांना नमस्कार करावासा वाटायला लागतो. या पुस्तकात या व्यक्तिरेखांसोबतच सखाराम गटणे, पेस्तनजी, हरितात्या अशा सुद्धा व्यक्तिरेखा येतात. पुलंनी या सर्व व्यक्तिरेखांना योग्य तो न्याय दिलेला आहे. कोणत्याही व्यक्तिरेखेला झुकतं माप देऊन त्याबद्दल लिखाण केलेलं नाही किंवा कोणत्याही व्यक्तिरेखेला आकस ठेवून त्याबद्दल त्याचं वर्णनही केलेलं नाही आहे. या पुस्तकात जे पात्र येतात ती जरी काल्पनिक असली तरी आपल्या भोवतीच आपल्याला ती वावरणारी वाटतात. ज्यांना कुणाला वाचनाचा श्रीगणेशा करायचा आहे किंवा ज्यांना मोठी पुस्तकं वाचण्याची शक्यता नाही आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक एक वाचनाची पर्वणीच ठरणार आहे. ज्यांना वाचनाची आवड आहे माझी खात्री आहे ते तर एका बैठकीतच हे पुस्तक संपूर्ण करतील. मला या पुस्तकाबद्दल माहिती देण्यासाठी संधी दिल्याबद्दल लायब्ररीचे श्री गिरीश मोघे सर व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनघा वैद्य यांचे मी आभार मानते. नमस्कार.